नमस्कार, मी सुनील मदनोरे. आपण पाहत आहात TV 125MS. तर मी आपल्याला देगलूरचा जो वडापाव आहे तो कसा बनतो आणि त्याची प्रोसेस काय आहे हे दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, हा आहे देगलूरचा वडापाव. हा आहे वडा जे आत्ताच बनवून त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ह्या ठिकाणी त्याला गरम करणं चालू आहे. तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता जो वडा कसा बनतोय. त्याचा कलर जो आहे हलकासा चेंज होतोय. तर बघा, आता काही वडे आपण ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि ते आता बाहेर काढतो. परत ह्या ठिकाणी तेल गरम होताना दिसते आणि या ठिकाणी वडे टाकले जातात. पहा या ठिकाणी वडे कसे टाकले जातात. हा आहे देगलूरचा वडापाव. थोडंसं एक हटके आणि वेगळ्या प्रकारचे वडे असतात, वडापाव असते देगलूरचा. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी गरम होत आहे तेलामध्ये. परत वडे काय टाकले जातात. तर हलकेसे रेड ब्राऊन जे असतात ते झाल्यानंतर त्याला काढलं जातं. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी काही जणांना पार्सल पण देण्यात येतं. तर हे आहेत वडे. पहा की वडे हे कसे आहेत आणि वड्यामध्ये कसे चेंजेस व्हायलेत. आणि हे आहे पाव आणि पावला ह्या ठिकाणी चटणी लावली जाते. हे एवढे मोठे मोठे पाव ह्या ठिकाणी देगलूरमध्ये मिळतात. तर आपण पाहू शकतो, सर्व पावाला चटणी लावली जाते. या ठिकाणी आपण पहा, आणि त्याच्यावरती वडा ठेवून परत ही शेंगदाण्याची चटणी परत टाकली जाते. सोबत मिरची पण दिली जाते. या ठिकाणी सुंदर हा एक वडापाव आहे देगलूरचा, आपण पाहू शकता. या ठिकाणी वडे आणि पाव हे दोन्ही तयार झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता, हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता हे पॅकिंग ह्या ठिकाणी करून कस्टमरला देत आहेत. हे आहे देगलूरचा वडापाव. ह्या ठिकाणी आपण पाहू शकता, हा कंप्लीट आहे. जवळपास हे 8 एक वडापाव ह्या ठिकाणी तयार झालेत. बघा, वडे पण खूप छान आहेत आणि पाव पण खूप छान आहे. या ठिकाणी पण एकदम खूप सुंदर अशा आहेत. या ठिकाणी पाहू शकता आपण, या ठिकाणी पॅकिंग आहे की कस्टमरला देण्यासाठी पॅकिंग चालू आहे. या ठिकाणी मिरची पण टाकली जाते. हा आहे देगलूरचा वडा.